श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 या दिवशी आहे वसंत पंचमी. या वसंत पंचमी हा शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी असते, जी या वसंत पंचमीलाच श्री पंचमी किंवा ज्ञानपंचमी असंही म्हणतात. वसंत ऋतूंचा राजा असं मानलं जातं. त्याच्या स्वागताचा थोडक्यात हा दिवस असतो. या दिवशी काही उपाय केल्यानं आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तसेच बुद्धी वाढण्यासाठी, यांच्या यशासाठी याचा खूप फायदा होणार आहे. कारण या दिवशी ज्ञानदेवता म्हणजेच माता सरस्वतीची पूजा केली जाते आणि म्हणूनच त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. या दिवशी काही उपाय केल्यानं मुलांच्या यशासाठी खूप फायद्याचं ठरतं. यासाठी मी आज एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे. तर वसंत पंचमी, सर्वप्रथम बघा, माता सरस्वती देवीची पूजा करायची आहे. कारण देवी सरस्वती ही ज्ञानाची देवी आहे. त्यामुळे तिला प्रसन्न करण्यासाठी देवी सरस्वतीच्या मंदिरात किंवा तुमच्या घरी जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर बघा सर्वात आधी अभिषेक करायचा आहे. अगदी पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर मूर्तीला पिवळे वस्त्र घालून तिची बघा पूजा करून घ्यायची. पूजा करताना तुम्हाला बघा या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्राविना हे म्हणायचं आहे आणि पूजा करायची आहे. आपल्या बघा मुलगा असो किंवा मुलगी, त्या मुलामुलींची बुद्धी तल्लख व्हावी असं अगदी प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटत असतं आणि त्यामुळे हा उपाय नक्की करा. खूप छान दिवस आहे. दर महिन्याच्या पंचमीला केला तरीही चालणार आहे, परंतु दर महिन्याला नाही जमलं तरी काहीच हरकत नाही. परंतु या वसंत पंचमीच्या दिवशी हा उपाय नक्कीच करायचा आहे. खूप प्रभावी असा उपाय आहे. याने मुलाची प्रगती होते, बुद्धी वाढेल, यश प्राप्ती देखील होणार आहे. तर जाणून घेऊया उपाय नक्की काय करायचा आहे. तर काय करायचं, मूल तुमचं लहान असो किंवा अगदी कॉलेजला जात असली तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. तर देवी सरस्वतीची सेवा करायची आहे. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. नंतर दर्भाची काडी घ्यायची आहे. आता दर्भाची काडी नसेल तर तुम्ही सोन्याची काडी घेतली तरीही चालेल. तीही नसेल तर चांदीची काडी घ्या, ती चालेल. तीही नसेल तर पंचधातूची काडी तुम्हाला घ्यायची आहे. आणि यापैकी काहीच नसेल तरी काहीच हरकत नाही. तर तुम्हाला तुमच्या हाताच्या बघा बोटाने देखील हा उपाय तुम्ही करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, मधामध्ये ती सोन्याची काडी किंवा दर्भाची काडी जे काही शक्य होईल ते त्या मधामध्ये तुम्हाला मध म्हणजेच हनी, त्या मधामध्ये तुम्हाला ती बुडवायची आहे व आपल्या मुलाच्या जिभेवर ऐम हे अक्षर लिहायचं आहे. मराठीतच हे अक्षर लिहायचं आहे. हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे. हा बीजमंत्र आपल्या मुलाच्या जिभेवरच काढायचा. बघा काढताना त्यानंतर ती मध जी आहे ती मुलांनी खाऊन घ्यायची आहे. अक्षर एकच आहे परंतु त्याचा फायदा व प्रभाव खूप आहे. परंतु बघा ऐम हे अक्षर काढताना पुन्हा पुन्हा गिरवायचं नाही. तुम्हाला एकदाच काढायचं आहे, मराठीत काढायचं आहे. हे आवर्जून लक्षात घ्या. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्या पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे आणि ती मध जी आहे ती मुलाने खाऊन घ्यायची आहे. हे अक्षर एकच आहे परंतु खूप प्रभावी आहे. त्यामुळे हा उपाय अगदी प्रत्येक आई व आई मुलांसाठी करायचा आहे. आपल्या मुलांसाठी आई वडिलांनी कुणीही केला तरी चालेल. याने मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो. सरस्वती प्रसन्न होते. अर्थात सरस्वती प्रसन्न झाली की माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते. कारण चांगलं शिक्षण घेऊन कामधंदा चांगली नोकरी करून पैसा घरात येतो. म्हणजेच काय, लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते.
ज्यांची लहान मुलं आहे त्यांनी तर हा उपाय नक्की करायचा आहे. त्याचबरोबर मुलं मोठी असतील, ते शिकत असतील तरी देखील नक्कीच करू शकता. व देवी सरस्वतीची कृपा आशीर्वाद मिळवून घेण्याचा खूप चांगला असा शुभ दिवस आहे. अजिबात वाया घालू नका. वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो. तसं पाहायला गेलं तर दर महिन्यातील पंचमीला केला तरीही चालतो, परंतु त्यातल्या त्यात वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचा बुद्धी वाढण्यासाठी हा उपाय सेवा त्या दिवशी आवर्जून करा. मुलांची प्रगती होईल, ते शैक्षणिक त्यांची प्रगती होईल, यशस्वी होतील. श्री स्वामी समर्थ.